कोर फिरावं कुणाला हटकावं कुणाला विचारावं नको नको झालं. हे घे पाणी. पोराचं वय होत चाललंय. काय चिंता करताय कसली? बरं आता पोराचं साऱ्या पोरांची लग्न झाले ना आपलंच राहिले मग ती टेन्शन. होईन चट आता आपण बी अरे काय होईन आपण ग बसलोय का आता? जरा शिकलं सवरलं असतं कुठं कामात धंद्याला लागलं असतं तर कशाला आपल्याला कोणाची उमरी झिजवा लागली असते. आता शिकायच्या टायमाला शिकला नाही तो आता काय उपयोग आहे? तुझा लाड लाड आता आई आहे. हाय आपल्याला मसलंय काय रे इथं तुला. मग काय शेतकऱ्याला काय मुलगी देत नाही का कोणी? मग जा तू फिर तुझ्या भावाला घेऊन. होईल ज्या टायमाला मुहूर्त येईल ना त्या टायमाला होईल. तुम्ही लई नका जीवाची लाई करून घेऊ. थोडस शांत राहा. अकलीचा भागच कमी असतो नाही तवा अरे जाऊ दे शाळेत. हा नका धामधूम करू नका खवळू एकुलते एक लेकरू आहे अमुक आहे तमुक आहे. आता सारखं काही झालं त्याच्याबद्दल का माझ्यावरच का? मग मला वाटलं होतं का त्यांनी शिकावं नाही काय नाही त्याचं डोकंच नाही चाललंय शिक्षणात. अरे मग शेती कर म्हणून नीट नाही डोकं चाललं शाळेत इथं नाही का डोकं चालवता येत. कवर झक मारायची मी कवर जायचं करीन जान जाऊन लेकरू आहे लई. तू जायचं घेऊन त्याला तू सांगायचं इथं ही भरणं कर ही कर ती कर. बरं ठीक आहे मी सांगते पण तुम्ही नका लई परत बीपी वाढला तर जावं लागेल दवाखान्यात. हा तुम्ही मारायची जोड अरे कुत्री आला नाही खायची मी मेल्यावर. तुम्ही नाही मरत लवकर. सरताण्याचे त्याच्या पुढं तुम्ही मरणाऱ्या मधले नाही. तुम्ही आम्हाला त्रास देताना आलं ते बघ गावभर फिरून तिकडून. आई हा जेवायला दे मला. हा का हा काय काम केलं भाऊ एवढं दमलाय जेवायला लगेच पाहिजे. वाडपाची पकवान काय असलं दान लाडू करंजा घाल त्याला ते काय. केलं होय. आण जाय उठ लवकर. अरे थांब जरा ते काय म्हणते ऐक ना एकदा. आता लाडू करायचे केलेत ना दे ना. हा देते लाडू करंजा देते पण ते काय म्हणते ते एकदा ऐक ना माझ्याकडे काय राग पण मग सांग ना समजून तुझं लाडाचं आहे ते. काय आलं काहीतरी काम धंदा बघ ना बाबा. काम बघायलाच गेलतो हा पण मला नाही आवडले ते काम त्याच्यामुळे रिटर्न आलं. एवढं उन्हात आणत फिरदाराची अवलाद त्याला सोन्याचं दुकान दे टाकून. द्या ना पैसे द्या भांडवल द्या ते नाही सोन्याचं आवडत, ते दुकान नाही टाकेल. आवडत. तुमचं हे असंच असतं बाप्पू नुसतं मला वहिलं नाही तर खाऊ करताय. तो बाप करायचं काय काम राहणार कोण करायचं रे? ते मी करीन ना नंतर ऊन उतरल्यावर. घे अहो एकुलतं एक लेकरू आहे काय त्याचं. वाळून जाशील काय का काळा पडशील. प्रेमाने बोला ना लय प्रेमाने ऊन पण लागतं. कळत कवर लेकरू आहे बोला प्रेमाने. तू काम बोल. धंदा बघ तू बी. बघतो नाही तुला तर माहिती ना होत नाही उन्हात. तुझ्यामुळं मला लाथा खावा लागतात कळतंय का काही तुला? भाकरी खा ना मग लाता काय खाती. आता ते लाथाच घालतेत मला मग काय करू मी? हा बोलण्याच्या शब्दाचा मार बी किती मला तुझ्यामुळे ऐकून घ्यावा लागत. काहीतरी ऐक ना शेती नसली करायची काहीतरी बिझनेस टाक छोटा मोठा. बिझनेस टाकू का? हा वाईन शॉप टाकतो बाप्पू. घ्या. पैसे द्या. हा मला बघ ना की राईक वाईन शॉप पेक्षा एकदाच मोकळा होशील. आता कोण घेणार या वयात तुम्हाला? थोबाडीत देऊ का तुझ्या? चेष्टा सुचती का तुला? नीट बोल ना जरा. ते आधी चिडलेले आहेत कळतं का काही? जरा मूड बघून बोलत जा ना. बरोबर. चांगला काही धंदा पाणी करावा. हम्म लय 10 यायची तर 5 येते पण खाशी ना सुखी. लग्न झालं करीन ना. अरे पोरगीच नाही देणार तुला कुणी. लग्न झाल्यावर करीन लग्नावर काम धंदा उदर मग पोरगी. तू पायावर उभा लग्न झाल्यावर नाही. बायकोला लावीन काम करायला हे बसून खाईन. हा तू पायावर उभा राहिल्याशिवाय तुझं लग्न सुद्धा करायणार नाहीये. पाय उभं नाही मी. हे काय पायाव नाही तुला डोक्याव उभा केला पाहिजे डोक्याव उन्हात. नीट बस. बर जाऊ द्या तू जेवायला दे. बापूंची बडबड नाही ऐकत बस. जेवायला देते त्याला. घाल 4 टाइम जेवाय घाल आणि सोड वळू गावात. खरं नाही मात्र नाही तर बडबड बडबड बडबड. काय एवढा तंतन घरी चाललाय कुठे चाललाय? पुढे जाऊ. हा अरे घरी गेलं मात्र लय ताण करतो माझ्यावर लय चिडत. काय रे? ते म्हणते काम धंदा करीत नाही. आता हे आपलं काम धंदा करायचं वय का? करायचं आईश करायची. आई बापा जेव्हा जगाची वेगळीच आयुष्य असते बे. आणि परत मग सुख कधी भेटेन का जिंदगी? मग ते काल तू संध्याकाळी गेला का चौकातून उठून बघ. हा त्यानंतर तू गेलो ते तिकडले खालचे पार्टी आले हे आपले पोर नव्हतं खालच्या आळीची. हा ते असले बेदम मार झाले ना भाई. हा वय. नुसते गचुंड धराचे ठोका. अरे बरं झालं मी नव्हतो नाही तुला आणल्या ते पोरं मी. तुला माहिती मला राग सहन होत नाही. कोण नादच लागत नव्हतं नुसते भांडणं तिकडं तिकडच्या इकडं. पण मी काय म्हणतो लय बोर झाले गाड्या. ऊन बिले चपकते. टाकते. जायचं गिरीत पावायला. चल ना पावाय जाऊ. हा हा चल. तिथेच तेवढे झंगट पण आला असेल तुझं. दोन धुवायला. हा. अरे बघ आपण ती भावच देत नाही मला. चल गे मी आहे लावतो तुझं सेटिंग. चल. बापू ओ बापू
हा कोण आहे? बापू कुठे गेले तर ते रानात गेलेत. काय झालं? काय नाही ते माझ्या पुतण्याचं लग्न आहे हा ते पत्रिका बापूच्या ह्याच्यावर पाठवले. कर लय लांब आलास. हा सांगाय आलो तो लग्न पुतण्याचं. जमलं. हो जमावलं ना मीच जमावलंय. बरं झालं बरं झालं बरं झालं. कधी येईल लग्न? हा उद्या. हाय होय. हा उद्या लग्नाला यायचं दोघांनी पण. येतो 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 पण मला काय म्हणायचं होतं. बोला की. तर ते आमचं ते पोरग बघ का असलं कुठं ओळखी पाळखी ज्या का पोरगी घरी बसची का असेल. हा बघू पण मुलगा काय करतो तुमचा? शेतीच बघत आहे. आजकाल नोकरी मागत्यात बापू तुम्ही पण असं कस काय? पण शेतीवाला बी कमी नसतो. सगळी शेती तोच बघतोय. शेती ओढते ती. नक्की शेती करतो ना चांगली. त्या माणसाला शेतकरीच पाहिजेत मुलगा. शेती जर परफेक्ट जर करत असेल ना तर तुमचं 100% लग्न जमन. हो चालतंय ना. आम्हाला काय होते म्हातारपणी. आहे एक स्थळ मी बघतो. बघा बघा लवकर होते बस तेवढं. गरीब घरची पोरगी असली ना तरी चालेल आम्हाला. हो चालतंय बघतो ना. बघा तेवढं ना आम्हाला निरोप पाठवा. चालतंय चालतंय पण माझ्या कमिशनचं तुम्हाला बघावं लागेल. देईल तुला कमिशन. तुला नाराज नाही करणार. हो चालतंय. चला येऊ का बापू मग येतो. पोट जेवाय मला झालं असलं. वाढीचे हा. पोरगी लग्नाला आली ती कधी बघायचं काय? नवरदेव बी चांगला बघतो पद्धतशीर. मग करायची का? करायची हा करायची असली तसं सांगा मग काय. मुलगी चांगली. राम राम आबा. राम 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 तात्या. राम 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 राम. काय चाललंय? काय नाही बसलोय बसा. बसा. आलतो आपलं असं सहज. हा हा म्हणलं हाय तुमची मुलगी. बरं बरं बरं. स्थळ घेऊन आलोय. हा देऊ की करू ना मुलगी करू की. काय झालं? काय ना मुलगा शेतकरी आहे. असं होय. त्यांचं प्रगतशील शेती असं. त्यांची बागायतदार मोठं येतं. आपली बागायतदारच असतात लोक. कुठं नोकरी आहे लोकांना? हा तेच आहे मी ना. म्हणतोय. नोकऱ्याच नाही तर लोकांना. चालतंय मग स्थळ फिक्स करा. त्यांना बोलवायचं का? हा बोलवा की त्यांना. चालतंय बोलावतो मग मी चालेल त्यांना. चालेल. पवार साहेब तुम्ही स्थळ आणलंय ती ठीक आहे हा पण शेती पोरगा करतोय का पोराचा बाप करतोय? अहो तो दोघं मिळून बापल्याक शेती करतात. त्यांची आज्या पासून शेती आहे. चालतंय मग घ्या बोलून. चालतंय की मग एक काम करतो त्यांना बोलून घेतो. पण एवढं लक्षात ठेवा माझ्या कमिशनचं फक्त विसरू नका. हा देऊ की तुमचं कमिशन? हो चालतंय मग. चालतंय येऊ का? राम राम. राम 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 राम. राम राम. हा आला वे. बर हो पाहुणे यायला लागले. टाका आतून पटकन. घे. हा राम राम. राम 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 राम. बस नाही घरी मग. नाही आहे बस पाहुणं बस. बसू की. बरं बस तुम्ही बरोबर आहे, बघतो खाली. आम्ही बसतो खाय. बसा की. रस्ता तुमच्याकडे आम्हाला वाटलं आमच्याकडे सारखं पण बरेच रस्ते. नाही रस्ते चांगले केलेत आता. ऊन लय बाबा. चौकट सिमेंट रोड झाले ते आता प्रगती झाली थोडी. बरं मग त्यासाठी तुम्हाला अगोदर फोन करतो. नाही. उरकून ठेवायला सांगतो. उरकलंय. घ्या म्हणजे आता काय होईल थोडस मुला मुलीची पाहणं होईल. एकमेकाला काय विचारायचं असलं तर विचारते. चालतंय. तोपर्यंत तुम्हाला काय आम्हाला विचारायचं असलं तर तिची चौकशी करा. काय शेतीवाडी सगळं पाहतेच पोरगे यांनी सांगितलं असेल. सांगितलं. हा विषय काहीतरी क्षेत्र आहे मस्त पाणी आहे चांगलं. बागायची शेती होय. टॉप लेवलचं शेतकरी तर काय आपल्याला द्यायचीच नव्हती नोकरीवाल्याला द्यायची होती. पण आता तुम्ही म्हणताय तर शेती चांगली प्रगतशील शेतकरी उत्पन्न काढत असले चांगले तर देऊ. पोरगी चांगली सांभाळावा त्यांनी. बाकी काय पोरीचं टेन्शन घेऊ नका. हो देवासारखी माणसं आहेत ती. त्यांच्या सारखी माणसं आपल्याला भेटू शकत नाहीत परत कधीच. उरकलं का बाळा? ये बाहेर पाणी आण.
बस बाळ तू पण. या इकडे बस हम्म. शिक्षण हे विचारा ना तुम्ही. किती शिक्षण झालं बाई? 12वी मामा कुठले? मामा श्रीगोंद्याचे. नाव काय? खुशी. शेतीचं आहे ना थोडीफार आहे ना. हा सगळं बारीक सारीक तुम्ही जरी उभं राहून करून घेतलं तरी झालं. दुसरं चालेल. काय. बाहेर नाही तरी आपल्या खुरपीत जाऊन मजूर लावून लेबर असतं. खेड्यातल्या मुलींना शेतीची आवड असते. पवार स्थळ आणलंय पण पोराला शेतीचं नॉलेज आहे का? अहो पोरग तुमच्या समोरच आहे, तुम्ही स्वतः पोराला विचारा. तुला शेतीचं नॉलेज आहे ना? हा हाय ना. बर एका एकरात किती बियाणं दाबतो? या बियाण्याला लय दाबलो होते मी एकदा, असा हाणला होता ना 11 मध्येच. ते बियाणं नाही ऊसाच एक काय नॉलेज आहे? अरे पवार एक म्हणजे काय? एक एकराचं साधारण आहे ना. 1 गुंठ्यात आमचं लागवड होती. एक गुंठा बेने घेतले की मग एकराची लागवड होती ना. ते आपलं एका एकराला 1च गुंठा लागतंय ना बेन. बरोबर आहे. ते बरोबर सांगताय ना मुलगा. लय दाट करून तरी काय उपयोग आहे सांगा. एकराला 1 गुंठा लागतो. लागतो. बर गाजर कुठे येतात? गाजर होय. हा झाडाला येतात वर, पार शेंडाला येतात. एकदा तुम्हाला सांगतो, मी ते गाजर तोडायला वर चढलो होतो, तिथून सटकलो नाही तर लागलं होतं कॉपऱ्याला. शाबास वाटते. अरे पवार गाजर काय शेंड्याला येतात का? कस काय करायचं आता बघा. अहो ते आता काय होतंय, गाजर गोसाळीत असं काय हे ते दिसायला आमचं गोसाळ्यात त्याला झक मारायला गेलं गोसाळी तोडायला. मग कसल्या झाडावर सोडलाय तुम्ही गोसावळ्याचं हे? अहो शेजारी नाही का झाड आहेत ना ती लिंबाची हा. गोसाळीची. अहो ऐका, ती त्याला गाजरातला आणि गोसावळ्यातला फरक काय कळाना. त्याच्यामुळं त्यांनी काय केलंय माहिती का, ते गोसावळ तोडायला लावलं होतं, त्याला गाजर समजतंय. आपलं बोलणं चालणं चालूच राहणार आहे. त्या दोघांना एकदा एकमेकाशी बोलू द्या. बोलू द्या एकदा चार बरं. गोष्टी थोडी ओळख समजतील. होऊ दे त्यांची. चालत जाऊ दे की बोलू दे. जाऊन द्यायचं ना जाऊ मग. दे. जा बाळा, या तुम्ही थोडस बोलून. जा. आपलं आपण ऍडजस्ट करू शकतो, पण आता आयुष्य त्यांना एकत्र आयुष्य त्यांना काढायचंय दोघांना. मी एकमेकाला त्यांनी समजून घेणं. एकमेकाला समजून घेतलं, बोललं बिललं. आताच बोललं म्हणजे परत डोक्याला टेन्शन राहणार नाही आपल्या. आजकालची प्रथा बरं आता पुढचा एकच प्रश्न विचारतो मी, त्याच्यात उत्तर त्याने दिलं पाहिजे बा व्यवस्थित, तर पोरगी देईन. ही गाजर कुठे शेंड्याला येतात, ते ऊस विचारला तर म्हणला एक. बोल ना. काय नाही, ते तुम्ही शेती करत नाहीत का? ते शेती भरपूर आहे, हा. पण कधी गेलोच नाही शेतीत. आता लग्न झाल्यावर जाईन की. म्हणूनच ते बाबांनी विचारले प्रश्न तुम्हाला जमले नाहीत. म्हणजे ते चुकलो मी. हा, आणि मला नाही वाटत बाबा एवढ्या वेळेस थांबते म्हणून. अजून बी प्रश्न विचारा काही कमी करायचे नाहीत. काय एवढं ते आता शेती करायला कसं ना, आमच्याकडे लोक आहेत, माणसं आहेत ना. पण मग आता तू म्हणते तुम्ही लक्ष घालतो शेतीत. थोडं फार तर माहिती करायचं ना. एक गोष्ट विचारू का? हम्म. मी पसंत आहे का? हा, सांग ना तिथं मी. मला पहिले आवडली तू, बघितल्या. म्हणजे तुला शेतीची आवड आहे अजून? शेतीचीच आवड आहे. म्हणजे कसं, शेती असलं की मग माणूस राजा माणूस असते ना. हा. आणि तसं दुसरीकडे नोकरी करायची म्हणलं की मग नाही आवडत मला. नोकर बनून राहावं लागतंय ना आपल्याला. बरोबर आहे तुझं. पण आता आपलं लग्न झालं ना, मग मी शेतीतली सगळी माहिती घेईन. आपण दोघं मिळून शेती करू. बर, झालं? अजून काय बोलायचं? नाही काय नाही. नाही, चला मग.
आईला आंबे तुला मोठे आलेत एवढे वर कस काय आले आंबे कसे तोडायचे जाऊ दे आधी लग्न मग तिला सांगू या आंबे तोडून दे म्हणून घरी जाताना घेऊन जातो. पवार काय ते उसाचं विचारलं तर म्हणला काय असं एक केलं, गाजराचं विचारतोय तर म्हणतो शेंड्याला येत्यात. गोष्टी त्यांचं एकदा म्हणणं विचारून घ्या. तुला आहे का मुलगी पसंत? हा मला पसंत आहे. तुला आहे का पसंत मुलगा? बरं आता एक प्रश्न विचारतो मी शेवटचा, उत्तर दिलं त्यांनी व्यवस्थित तर देईल. विचारा विचारा. त्याचं जर व्यवस्थित उत्तर दिलं तर ठीक, नाही तर तुमचा आमचा राम राम. विचारा. ऊसामध्ये आंतरपीक काय घेतात? ऊसामध्ये आंतरपीक फुटबॉल फुटबॉल. अरे हे बटाट्या तुला मी बटाटा म्हणत होतो. अरे आता नाही होत हे जन्मात पण तुझं. काय पवार काय पोर येत काय बाप. काय पोळी. आता बघा आता काय बापू रानात फुटबॉल पेरतात का आंतरपीक घेतात का? शेतीचं जनरल नॉलेज नाही. फुटबॉल खेळायला येत होतं. हा फुटबॉल खेळायचा तून घेऊन तून आणली. हा ती डोक्यात फुटबॉल खेळायचं. आपण पोरांनी नीट प्रश्नाचे उत्तर द्यायला पाहिजेत ना. एक तर ती प्रगतशील शेतकरी, तुम्ही प्रगतशील शेतकरी, कस काय जमायचं? पोराला काहीच याय नाही तुमच्या. उसात आंतरपीक फुटबॉल. अरे काय पवार उसात काय फुटबॉल पीक घेतात का आंतरपीक? नाही जुळत पाहू नाही जमायचं. चला उठा. उसात फुटबॉल पीक बाबा, ऐका घेतात. की, मी काय म्हणते, बोल मस्त तुमचं खरंय बोल बाई, काय मग करायचं? बाबा, तुम्ही म्हणताय ती खरंय, पण माझ्याविषयी झालेली तळमळ दिसते की मला, आणि त्यांना पण मी खूप आवडले आणि मला पण ते लय आवडलेले आहेत. मी करून घेईन की त्यांच्याकडून शेती काय असेल ते करताना. हा आणि ते तसं बोललेत पण मला. त्यांनी मला खरं खरं पण सांगितलं की मला शेतीतलं काय येत नाही. मग आम्ही दोघं मिळून करू असे म्हणलेत ते. त्यांना शेतीतलं काहीच नॉलेज नाही, पण त्यांचं मन साफ आहे हो. आणि माझ्या विषयीची त्यांची तळमळ मला दिसून येते, आणि मला बी त्यांच्याशीच लग्न करायचंय. मला पण ते लय आवडले. मी शिकवीन ना, मला येतं ना शेतीतलं सगळं, मग मी शिकवण त्यांना. बर बर. आणि तुम्हाला तर माहिती मला शेतीची किती आवड आहे, आणि मी त्यांना पण सांगितलंय ही गोष्ट. ते म्हणले मी तुझ्यासाठी तयार आहे शेती पण करायला. शिका ना मी बी शेती तिने शिकवलं. फुटबॉल नाही फुटबॉल काय ना बटाट आता तुमचं लेकरू आहे ना खरंच समंजस आहे, सोन्यासारखं आहे. आमच्या स्वतःच्या अगदी लेकरासारखा जीव लावून तुम्ही आमच्या विश्वास ठेवा. विश्वास ठेवा. तर करून घेऊ तो आम्ही कराल ते. तसं बाकीचं व्यसन वगैरे अजिबात तुम्ही यांना विचारा. काय बेगर व्यसनी पोरग, व्यसन अजिबात काय पवार ते लाड आणि मग ते लाड शेतात जाणं येणं कमी. कमिशन साठी तर नाही ना करीत. अहो कमिशन तर मी तर सोडणारच नाही. बसा पाहू ना मग आता ज्या पुरीच्या पाणीच बघ. हा चला का. नीट पण तर बस की बाबा, लग्न जमूस तोपर्यंत रे का उगाच जीवाला वैताग देतो. गडबडीत झालं. कामाचं आहे का नाही रे तू? बघ की आता. आतमध्ये चहा. नीट बसायचं ना. चला नीट बस. पोरगी भारी आहे ना. चल हा तुला आवडली ना.